1674 सालचा तो दिवस. रायगडावर हजारो लोकांची गर्दी. देशभरातून आलेले विद्वान पंडित, विविध प्रांतातील सरदार, मावळे आणि आनंद झालेली रयत. प्रत्येकाच्या डोळ्यात एक स्वप्न होतं, स्वतंत्र हिंदवी स्वराज्य. महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या होत्या. आदिलशाही आणि मोगलांना धूळ चारली होती. पण एक सार्वभौम राज्याची स्थापना होणं गरजेचं होतं. यासाठीच राज्याभिषेकाचं महत्व अनमोल होतं. राज्याभिषेकाची तयारी कित्येक महिने आधीपासून सुरू झाली होती. काशीचे गागाभट्ट यांसारखे विद्वान पंडित छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक करण्यासाठी रायगडावर आले होते. अनेक पवित्र नद्यांचे पाणी, मौल्यवान रत्ने, सुवर्ण मुद्रा जमा करण्यात आला होता. हा केवळ एक सोहळा नव्हता, तर ते एका नव्या युगाच्या स्थापनेची सुरुवात होती. 6 जून 1674 रोजी शुभ मुहूर्तावर शिवाजी महाराज सिंहासनावर विराजमान झाले. त्यांच्या मस्तकावर छत्र धरण्यात आलं, पवित्र जलाभिषेक करण्यात आला आणि त्यांच्या नावाचा जय जयकार सुरू झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी रायगड दुमदुमून गेला. महाराजांनी छत्रपती ही पदवी धारण केली आणि ते एका स्वतंत्र सार्वभौम राज्याचे म्हणजेच हिंदवी स्वराज्याचे राजे बनले. या दिवशी त्यांनी स्वतःची राजमुद्रा, नाणी आणि राज्य व्यवहार कोश देखील सुरू केला, जो संस्कृत मध्ये होता आणि मराठी भाषेला प्रोत्साहन देणारा असा होता. हा राज्याभिषेक म्हणजे केवळ एक समारंभ नव्हता, तर तो एका दूरदृष्टीच्या राजाचे, एका लोककल्याणकारी शासनाचे आणि एका स्वाभिमानी संस्कृतीचे द्योतक होते. शिवाजी महाराजांनी जातीभेद संपवला, शेतकऱ्यांचं हित जोपासलं, स्त्रियांचा आदर केला आणि मावळ्यांना सोबत घेऊन एक असं स्वराज्य उभं केलं, जे आजही आपल्याला प्रेरणा देणारं असं आहे. आजही दरवर्षी 6 जूनला रायगडावर हा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लाखो शिवप्रेमी या सोहळ्याला उपस्थित राहून महाराजांना अभिवादन करतात. हा दिवस आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, त्यांच्या दूरदृष्टीची आणि त्यांच्या न्यायप्रियतेची आठवण करून देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हे स्वराज्य, त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य हे आजही आपल्यासाठी मार्गदर्शक आहे. चला तर मग या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करूया आणि त्यांच्या आदर्श विचारांवर चालण्याचं वचन घेऊया. महाराष्ट्र दिनमानकडून शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमान YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महाराष्ट्र दिनमानला Instagramवरही फॉलो करा. धन्यवाद.